तर चला, आजच्या न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. रुपाली शाही रसोई. तर आज आपण बनवणार आहे खिचडी आणि कढी. तर एक चमचा जिरं, मोहरी, मीठ, 3-4 मिरच्या, 4-5 लसणाच्या कापूया आणि कढीपत्ता आणि संबार आणि 1 चमचा बेसन पीठ. एक बघूनच ताक घेऊन घ्यायचं. मग त्या ताकामध्ये ते जे बेसन घेतलं होतं ते टाकून द्यायचं आणि त्याला लोणवून घ्यायचं. मग कढाईमध्ये तेल टाकून द्यायचं. मग मोहरी टाकायची तेलामध्ये. मग जिरं टाकायचं आणि फोडणी येऊ द्यायची. कढीपत्ता टाकायचा, लसूण टाकून द्यायचं. मिरच्या टाकायच्या. मग त्यात ते टाकलेलं होतं, जे याच्यात बेसन पीठ कालवलेलं होतं ते टाकून द्यायचं. वरतून कोथिंबीर टाकायचा. आणि मग उकळी येऊ द्यायची. मीठ टाकायचं. खलबत्त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट करून घ्यायची. मग त्यानंतर टमाटर, आलू, कांदा, मटर, कढीपत्ता, शेंगदाणे, कोथिंबीर, मिरची आणि लसूण अद्रकची पेस्ट जी करून घेतली होती ते. आणि 1 वाटी डाळ घ्यायची, 2 वाटी तांदूळ घ्यायचं. तिखट, मीठ, हळद, जिरं, मोहरी 1 चमचा घेऊन घ्यायचं. मग कुकर ठेवायचं गॅसवरती. त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. मग तेल तापलं की त्यानंतर मोहरी टाकायची. मग जिरं टाकायचं.